नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. जत तालुक्यामध्ये उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट डिझेलची निर्मिती करून अगदी बेकायदेशीररित्या हायवेवरती पेट्रोल पंप चालवला जात होता. बायोडिझेलच्या नावाखाली सुरू असलेल्या या पेट्रोल पंपाचा पर्दाफाश उमदी पोलीस तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. कर्नाटक महाराष्ट्रामधले आंतरराष्ट्रीय रॅकेट याच्या पाठीमागे असल्याची जोरदार चर्चा आहे. तर उमदी इथल्या एका बड्या नेत्याचं नावही समोर येत आहे. एका ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवरती गुन्हा दाखल झाला असून यामध्ये 3 आरोपी प्रथमदर्शनी आढळून आलेले आहेत. विजापूर अहिल्यानगर या अत्यंत महत्त्वाच्या हायवे लगत हा बेकायदेशीर डिझेलचा पंप सुरू होता आणि जवळजवळ 19,000 लिटर एवढ्या प्रमाणात अतिशय स्फोटक असलेलं हे डिझेल बेकायदेशीररित्या आणि कोणतीही सुरक्षा नसताना एका ठिकाणी आढळून आलेलं आहे. या बेकायदेशीर पेट्रोल पंपावरती आढळून आलेला आहे आणि बोरगी फाटा या बोरगी फाट्यावरती अगदी भर चौकामध्ये सदरचा हा बेकायदेशीर पेट्रोल पंप अनेक महिन्यापासून सुरू होता आणि त्याच्यावरती पोलिसांनी एक कारवाई केलेली आहे. याबाबतची माहिती अशी की उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीवरती आणि विजापूर ते नगर या राष्ट्रीय महामार्गावर बोरगी नावाचं एक गाव आहे आणि बोरगी फाट्याचा चौक आहे. तर या चौकाच्या ठिकाणी अगदी मध्यवर्ती ठिकाणी हायवेला लगतच एका बेदाणा नेटिंग मशीनच्या अगदी शेजारी सदरचा बेकायदेशीर डिझेलचा विक्रीचा व्यवसाय सुरू होता. बायोडिझेलच्या नावाखाली एक बनावट पद्धतीचं डिझेल या ठिकाणी विकलं जात होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या हायवेवरील ट्रक चालकांना तसेच विविध वाहनांना हे डिझेल रात्रीच्या वेळी विकलं जात होतं. यावेळी एकाच वेळी या ठिकाणी जवळजवळ 19 ते 20,000 लिटर एवढा मोठ्या प्रमाणात साठा केला होता. जमिनीच्या खाली एक मोठा खड्डा काढून ज्या पद्धतीनं पेट्रोल पंपावरती टाक्या असतात अशा पद्धतीनं या ठिकाणी टाकी केलेली होती आणि या टाकीमध्ये सदरचं डिझेल हे स्टोअर करून ठेवलं जात होतं. या ठिकाणी या बेकायदेशीर पंपासाठी रीतसर वीज कनेक्शनसुद्धा घेण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकला यामध्ये डिझेल घातलं जात होतं. त्याचबरोबर अनेक कॅनमधून बॅरेलमधूनसुद्धा हे डिझेल विविध वाहनांसाठी सर्क्युलेट केलं जात होतं. एखादा पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर हजारो परवानगी लागतात आणि कोट्यावधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. मात्र कोणतंही परवाना नसताना एका शेडमध्ये जमिनीखाली एक मोठी टाकी पुरून सदरचा बेकायदेशीर पेट्रोल पंप डिझेल पंप सुरू होता. यावेळी कोणतीही सुरक्षा नाही, कोणतीही अग्निशामक यंत्रणा नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ज्वालाग्रही पदार्थ इथं साठवला जात होता आणि त्याचा खुलेआम व्यवहार सुरू होता. उमदी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असणारं सदरचं ठिकाण आहे. यावेळी पोलीस गस्त नेहमी असते. जवळच असलेल्या कोणते ओबलाद या चेक नाक्यावर कायमस्वरूपी पोलीस गस्त आहे. असं असताना अशा पद्धतीनं हे कोणाच्या आश्रयाखाली सदरचा पंप सुरू होता याबाबतची जोरदार आता चर्चा सुरू आहे. उमदीतला एक बडा नेता याच्या पाठीमागे असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण यातला जो मालक आहे तर त्याचं नाव रवी लोणी आहे आणि रवी लोणी हा उमदी गावचा रहिवासी असून त्याची पत्नी विजयालक्ष्मी रवी लोणी या उमदीच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि रवी लोणी हा उमदी इथला एक नेता आणि पुढारी आहे. त्यामुळं त्याचं नेमकं कनेक्शन कोणाशी आहे त्याची पण जोरदार कुजबूज सुरू आहे. याशिवाय जो एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर मलकांना कुंभार नावाची ही व्यक्ती आहे. कर्नाटकातील तंबकदोड्डी नावाचं एक गाव आहे. तर या गावचा तो रहिवासी आहे. संगप्पा होर्तीकर हा होर्ती हा विजयपूर जिल्ह्यामधला होर्ती गावचा आहे. तर तोही उमदीमधला एका नेत्याचा पाहुणा असल्याची चर्चा आहे. आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अशा पद्धतीनं हायवेवरती वेगवेगळ्या ठिकाणी
अशा पद्धतीचं बायोडिझेलच्या नावाखाली एक बेकायदेशीर असं डिझेल विकलं जातं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पेट्रोलियमसारखा असे अत्यंत महत्त्वाचा आणि ज्याच्यावरती पूर्णपणे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन वगैरे अशा सर्व शासकीय यंत्रणांचं नियंत्रण असतं, तर अशा पद्धतीचं पेट्रोलियम पदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ असलेला पदार्थ कसा निर्मिती केला जातो आणि त्याची कशी विक्री केली जाते, हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. हे नेमकं बायोडिझेलच आहे की त्याच्या नावावरती आणि काय कोणता पदार्थ आहे, तर याबाबतची पण चौकशी होणं गरजेचं आहे. याची मूळ निर्मिती कोणत्या ठिकाणी होती आणि या निर्मिती पाठीमागं कोण आहे, कोणती राजकीय किंवा टोळी याच्यामध्ये गुन्हेगारी टोळी आहे, तर याचीसुद्धा आता चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. आणि जत तालुक्यातल्या अनेक तर जत तालुक्यामध्ये सीमावर्ती भागात अशा पद्धतीनं हा एक मोठ्या पद्धतीनं रॅकेट चालवलं जात होतं. या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरी या मूळ सूत्रधार कोण आहे आणि कशा पद्धतीनं हे सुरू करते आणि ही देशविघातक कृत्य करण्यापाठीमागं नेमकं कोण आहे, तर याचीसुद्धा महत्त्वाची चौकशी होणं आणि कारवाई होणं गरजेचं आहे. बोरगीफाटा हा नेहमी गजबजलेला आणि वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी चौक आहे, अनेक दुकानं आहेत, आजूबाजूच्या परिसरामध्ये नेहमी वर्दळ असते, वाहनाची तर प्रचंड ये-जा असते. असं असताना हायवेवरती अशा पद्धतीचं बेकायदेशीर कृत्य सुरू होतं आणि गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून सदरचा प्रकार सुरू होता. तर हा प्रकार कशा पद्धतीनं सुरू होता, अगदी हायवे लगत एक खड्डा काढून कशा पद्धतीनं ती टाकी पुरली गेली आणि ही टाकी पुरत असताना कोणाच्या लक्षात कसं काय आलेलं नाही आणि नेहमी गर्दी असते, आजूबाजूला हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, त्याच्या शेजारीच एक बेदाणा निटिंगचं मोठं गोडाऊन आहे, मशीन आहे, इथंही नेहमी वर्दळ असते. बेदाण्याच्या याच्यासाठी अनेक वाहनं येतात, अनेक शेतकरी येतात, त्याच्या लगतचाच हा भाग आहे. आजूबाजूला हॉटेल्स आहेत, चायनीजचे गाड्या आहेत, अनेक वाहतूकदार या ठिकाणी थांबतात, ढाबे आहेत, जेवणाचे हे आहे आणि अशा गजबजलेल्या ठिकाणी अशा पद्धतीनं बेकायदेशीरित्या एक डिझेलचा पंप चालवला जातो, त्याची विक्री होते आणि कुणालाच कशी त्याची कुजबूज कळत नाही, अशी पण जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबतची शासकीय यंत्रणांना गोपनीयरित्या तक्रार करण्यात आली असल्यामुळं की अखेर पोलिसांचा नाईलाज झालेला आहे आणि पोलिसांनी महसूल विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन सदरची कारवाई केली आणि आता हे पूर्णपणे गोडाऊन सील केलेलं आहे. जमिनीमधली जी टाकी आहे ती JCBच्या सहाय्यानं खोदून काढून आता वर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो पदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ होता, तर तो या शेडमध्ये वेगवेगळ्या बॅरेलमध्ये आता भरून ठेवलेला आहे आणि त्याला सील करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी एक पोलिसाची सुद्धा इथं पहारा ठेवण्यात आलेला आहे आणि याचे सर्व जे नमुने आहेत तर ते घेण्यात आलेले असून ते नमुनेसुद्धा आता तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र हा सर्व एवढा मोठा प्रकार होत असताना की हा जो तपास आहे तर वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. DYSP असतील किंवा SPFPचे अधिकारी असतील किंवा महसूलचे जे अधिकारी आहेत, तर यांच्या देखरेखीखाली सदरचा तपास होणं गरजेचं आहे. कारण नेमकं हा पदार्थ काय आहे, बायोडिझेलच आहे की याच्यामध्ये आणखीन काय आहे, कशा पद्धतीनं हे विक्री केलं जातं आणि याच्यामधून वाहनं कशी चालवली जातात, तर हा सगळा संशोधनाचा विषय आहे. तर हे एक मोठं षडयंत्र असू शकतं, की देशविघातक कृत्य असू शकते आणि त्यामुळं की अशा पद्धतीनं रॅकेट चालवणारे जे कोण आहेत, महाभाग आहेत आणि ज्याच्यामागं कोण आहे, याचा खरा आका कोण आहे, तर ह्याचीसुद्धा दबक्या आवाजात चर्चा आहे आणि हा आका समोर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आता काही राजकीय मंडळी पण या वादामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि तेही उडी घेण्याची शक्यता आहे. काही संघटना आणि राजकीय नेतेसुद्धा या सर्व प्रकारच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं समजतं आहे. जय भारत न्यूजसाठी दिनराज वाघमारे, जत प्रतिनिधी.